आता मुद्दा असा आहे मित्रांनो, मी ब्लॉगिंग करतो म्हणून आहे ना माझं ओलानी अकाउंट बंद केलं मित्रांनो. श्रीरामपूरची बुकिंग आली मित्रांनो आणि मी कस्टमरला पिकअपला गेलो आणि लोकेशनवरती गेलो. कस्टमरची बिल्डिंग दाखवली मित्रांनो. कस्टमरचा फेस एवढा क्लिअर नाही आला त्याच्यामध्ये. तो ब्लॉग मी बनवला आणि 2 दिवसांनी मी पोस्ट केला. पोस्ट केल्यानंतर त्या कस्टमरपर्यंत तो ब्लॉग गेला. त्यांनी बघितला आणि त्यांनी डायरेक्ट ओलाला कंप्लेंट केली मित्रांनो. आणि ओलानी लगेच मला फोन केला आणि मला बोलले की तो ब्लॉग जो बनवलाय तो डिलीट मारा तुम्ही. त्यांना न विचारता बनवला. आता मला सांगा मित्रांनो, त्यांचा जर चेहरा त्याच्यात दिसत नाही तर मग कंप्लेंट करायचा विषय येत नाही ना, कारण की चेहरा एवढा क्लिअर दिसत नव्हता मित्रांनो. तर मी कंपनीला बोललो त्याचा फेस वगैरे व्यवस्थित दिसत नाही. तर कंपनी काय बोलली, तुम्ही त्याच्यात दाखवताय की चलो श्रीरामपूर जा रे हम, असं तसं. तर त्यांच्या घरी रॉबरी पण होऊ शकते असं तसं. म्हटलं सर 3 दिवसानंतर व्हिडिओ टाकलाय आणि फेस पण दिसत नाही. त्यांचं घर थोडं दाखवलं मी, बिल्डिंगचा बाहेरून काढलेला व्हिडिओ होता. तर मला एक ओलाला सांगायचं, ठीक आहे चला, कस्टमरला नाही आवडलं काही गोष्टी, त्यांनी कंप्लेंट केली, एक बाजूने कस्टमर ओके बरोबर, चला मान्य करू आपण. पण मला एक ओलाला विचारायचंय, ज्या वेळेस ड्रायव्हरवरती प्रॉब्लेम येतो त्यावेळेस तुमचा ओला कस्टमर केअरचा फोन लागतो का? फोन लागत नाही. 100 मेसेज करावं लागतात त्या ओलामध्ये, तेव्हा कुठेतरी फोन लागतो. आणि ते पण उडाउडीची बाता करतात. जर एखादं कस्टमर पळून गेलं ना, तर आपण बोललो ना कस्टमर पळून गेले, पैसे दिले नाही, तर काय बोलता माहितीये का, आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं पाहून घ्या, असं बोलता. तर माझं एकच म्हणणं आहे, जसं तुम्ही आमच्या गाडीचे डॉक्युमेंट घेता, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन घेता, तसं कस्टमरचं सुद्धा तुम्ही आधार कार्ड कंपल्सरी घेतलं पाहिजे, जेणेकरून उद्या कस्टमर पळून गेल्याच्या नंतर कस्टमरच्या घरी आम्हाला जाता आलं पाहिजे. आता तुम्हाला वाटेल मित्रांनो मी खोटं बोलतोय. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, माझं डिव्हाइस आहे ना पूर्णपणे बंद केलेलं आहे ओलानी. फक्त मी कस्टमरचा ब्लॉग बनवला म्हणून. आणि त्या ब्लॉग मध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं बोललेलो नाही मी आणि बोलत पण नाही. कारण की माझ्यासोबत नाही का ब्लॉग काढायसाठी मला पर्सनली लोक मेसेज करतात आणि या कस्टमरने मला तिथं नाही का कंप्लेंट दिली. माझी हरकत नाही, चला कस्टमर आहे, कस्टमरला मी काय बोलू शकत नाही. पण ओलानी एक ध्यानात ठेवा की नाही का, तुम्ही जसं कस्टमरला इज्जत देता ना, तशी आमच्या ड्रायव्हर लोकांना सुद्धा द्या, ओला उबर चालवणाऱ्यांना, माहितीये का. कारण की आमचं पण खूप नुकसान होतं. काही काही कस्टमर गाडीमध्ये घाण करता, निघून जाता, सीटं फाडता आमच्या गाडीतले. ओला कंपनीला सांगितलं तर ओला कंपनी म्हणते कस्टमर तुम्ही पहा. ओला कंपनीला फक्त आपला वापर करायचा आहे, असंच आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, फॉलो करा, मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा. धन्यवाद. आता मुद्दा असा आहे मित्रांनो, मी ब्लॉगिंग करतो म्हणून आहे ना माझं ओलानी अकाउंट बंद केलं मित्रांनो. श्रीरामपूरची बुकिंग आली मित्रांनो आणि मी कस्टमरला पिकअपला गेलो आणि लोकेशनवरती गेलो. कस्टमरची बिल्डिंग दाखवली मित्रांनो. कस्टमरचा फेस एवढा क्लिअर नाही आला त्याच्यामध्ये. तो ब्लॉग मी बनवला आणि 2 दिवसांनी मी पोस्ट केला. पोस्ट केल्यानंतर त्या कस्टमरपर्यंत तो ब्लॉग गेला. त्यांनी बघितला आणि त्यांनी डायरेक्ट ओलाला कंप्लेंट केली मित्रांनो. आणि ओलानी लगेच मला फोन केला